आजोबा शरद पवारांपेक्षा नातू पार्थ पवार अधिक श्रीमंत. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांकडे 28 कोटी रुपयांची अधिकची मालमत्ता. राज्यसभेसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. अमेरिकेच्या अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्याकडून भारताच्या भूमिकेचं कौतुक. भारतानं अमेरिकेचं ऐकून तात्काळ रशियाकडून तेल खरेदी थांबवल्यानं भारताचं कौतुक. इराणला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का. युद्ध पेटलं असतानाच 4.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. बंदर अब्बास शहरापासून 74 किलोमीटर पश्चिमेला भूकंपाचा केंद्रबिंदू. इराणच्या कझविन इथं मुलांच्या शाळेजवळ भीषण हल्ला. हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल. सुदैवानं जीवितहानी नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या तेहरानच्या मेहराबादमध्ये विमानतळावर हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानच्या मेहराबादमध्ये आग. अमेरिका इस्रायलचा इराणमधील IRGC मुख्यालयावर भीषण हल्ला. पल्दोक्टर भागामध्ये मुख्यालयावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतर IRGC एरोस्पेसमध्ये मोठा स्फोट. सौदीतील प्रिन्स सुलतान एअरबेसवर इराणचा थेट मिसाईल हल्ला. प्रिन्स सुलतान एअरबेसवर अमेरिकेची लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र सुद्धा होती तैनात. ऑपरेशन रोअरिंग लायन अंतर्गत इस्रायलचे तेहरानवर हल्ले सुरूच. राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट आणि विध्वंस. निवासी इमारतींना हल्ल्याचा तडाखा. इराण इस्रायल युद्धामुळे गॅसचे दर वाढले. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी महागले. तर आजपासून नवीन दर लागू. सरकारचा LPG उत्पादन वाढवण्याचा उद्देश. भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध. इंडियन ऑइलची महत्त्वाची माहिती. इंधन टंचाईच्या बातम्या पूर्णपणे खोट्या. नागरिकांनी पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नये, केलं आवाहन. पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलची तीव्र टंचाई. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. कराची, लाहोर, इस्लामाबाद. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.